प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातील लवचिकता ही त्याच्यातील वैयक्तिक वैशिष्ट्ये आणि ते ज्या वातावरणामध्ये वाढले आहेत त्याच्याशी संबंधित आहे. मुलाच्या जीवनात अस्तित्वात असलेल्या कठीण गोष्टींचे आणि कुटुंबात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींचे, कदाचित त्याहूनही समाजात अस्तित्वात असलेल्या सकारात्मक गोष्टींचे हे खरोखरच परस्पर संतुलन आहे. लवचिकतेबद्दल समजून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ती मध्यभागी टेकू असलेल्या तराजू सारखी आहे आणि त्या तराजूच्या दोन्ही बाजूंना सर्व गोष्टी आहेत, चांगल्या किंवा वाईट, दोन्ही गोष्टींचे अनुभव आहेत. जिथे टेकू सुरुवातीला स्थित असतो तिथे आपली जनुके आकार घेतात. अशी काही जनुके आहेत जी मुलांना वाईट वागणूक मिळाल्यामुळे किंवा पालकांचे दुर्लक्ष किंवा हिंसेचे साक्षी असल्याच्या परिणामांबद्दल अधिक संवेदनशील बनवतात. टेकू एका किंवा दुसऱ्या बाजूला अधिक झुकू शकतो आणि त्यामुळे या पाठोपाठच्या घटनांचा गोष्टींवर किती सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होईल यात मोठा फरक पडतो. विज्ञान आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट अनुभवामुळे हा टेकू हलतो. जरी आपण जनुकांसह जन्माला आलो असलो तरी जनुके विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितींना इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. जनुके प्रत्यक्षात काय करत आहेत तर ते तणाव, चिंता, नैराश्याच्या लक्षणांवरील आपल्या प्रतिसादांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतील रासायनिक मंडल आणि संपूर्ण शरीरातील मंडलांमधील रसायनांची अभिव्यक्ती वाढवत किंवा कमी करत आहेत. जेव्हा सकारात्मक अनुभव जमा होतात आणि मुले ताणतणाव हाताळण्यास मदत करणारी कौशल्ये शिकतात तेव्हा टेकू सरकतो. त्यामुळे तराजूचे पारडे सकारात्मक परिणामांकडे अधिक सहजतेने झुकते. लवचिकता म्हणजे हेच आहे. नेहमीच काही अनुभवी व्यक्ती असतात जे लवचिकता निर्माण करण्यास मदत करणारे नाते प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.